2-3 तास रडून रडून किती माझी हालत खराब झाली. पण मला मध्ये आमची डॉलू आणि मी तुमचं खूप सारं स्वागत करतोय. आणि आज आहे 25 डिसेंबर. सगळ्यांना मेरी क्रिसमस. असं असतं चालते की आपण हिंदू आहे आणि क्रिसमस म्हणजे दोन्हींचं पण होईल ना. सगळ्यांना मेरी क्रिसमस. आज काय ते नाताळच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी क्रिसमस. आणि आम्ही केक आणलाय बरं का आम्हाला. चॉको चिप्सचा केक. आता आम्ही क्रिसमसला कोणता केक खातात आणि आम्ही कोणता केक आणलाय. आणि आम्ही खातो केक बरं का. चालतंय असं काय नाही. आपण केक कापण्याशी मतलब आहे. आम्ही केक खाणार आहे नंतर. आणि आज आहे अंबरनाथ मध्ये स्ट्रीट फेस्टिवल आणि अग्री महोत्सव पण लागलेला आहे बदलापूरला. तर सगळ्यात आधी मुख्य काय काम आहे आमचं तर भाजी आणायचं. आज आहे मंडे आणि भाजी आणायचं काम आहे. तर पहिल्यांदा आम्ही जाऊन भाजी घेऊन येतो. आणि मी काल डीमार्ट मधून आणलेला ड्रेस घातलेला आहे. आणि डालून पण ते शर्ट घातले जे तिनं काल आणलं होतं डीमार्ट मधून. आणि आता आम्ही चाललोय पहिल्यांदा भाजी आणायला. मग आम्ही जाऊ स्ट्रीट फेस्टिवलला. तुम्हाला दाखवू स्ट्रीट फेस्टिवल मध्ये काय काय. आम्ही डायरेक्ट जाऊ अग्री आणि अग्री महोत्सवाला नंतर आम्ही खायला जाऊ. पण आज अग्री स्ट्रीट फेस्टिवल अंबरनाथ आहे ना तिथं शिंदे साहेब आलेले बहुतेक उद्घाटन झालेलं आहे. आमच्या इथे फटाके ऐकू आले ते ना. अरे बहुतेक झालेलं आहे कारण 6 वाजता ते सुरू होणार होतं आणि आता 6:30 वाजले. तर चला मंडळी जाऊया आधी मुख्य आमच्या गरजेच्या कामाला म्हणजे भाजी आणायला. आणि मग जाऊ फेस्टिवलला. हे आणायला टमाटर आणायला. आणि आमची डाल असते तर लईच बडबडायला होते. मला उत्साह होते बडबडायला. ही बडबडत नाही ना. ही ऑफ कॅमेरा खूप बडबड करते आणि असं कॅमेऱ्यावर बोलत नाही. तिला जमत नाही बोलायला. आणि मंडळी एक तुम्हाला अशी छानशी आठवण. छानशी नाही दुःखद आठवण आहे ती आठवण सांगायची म्हणजे 2019ला जेव्हा अंबरनाथचा फेस्टिवल लागलेला ना तेव्हा आमची डाळी खूप छोटीशी होती. 3री-4थीला होती असेल. 4थीला ना डाळू का 3रीला. आणि की नाही खूपच लहान होती. आणि इथं पहिल्यांदा हा स्ट्रीट फेस्टिवल लागला. हा स्ट्रीट फेस्टिवल मी कधीच विसरणार नाही कारण की माझं पिल्लू त्याच्यात हरवलेलं. आणि मी 2 तास अशी रडत होते बरं का. कुणी हेल्प केली नाही. पोलिसांनी कुणी हेल्प केली नाही. मी नुसता शोधत होते की माझे पिल्लू हरवले डॉलू आमची. यांचा हात पकडलेला ती ना. आणि तिथल्या तिथं कुठं ती माझी हाईट छोटी होती. मग मी एवढ्या साऱ्या भीड मध्ये गायब झालो. आणि जशी मी सापडली तशी आई गायब झाली. अगं मी हिला शोधत होते. तुलाच शोधत होते ना मी. ती रडलेली 2-3 तास रडून रडून किती माझी हालत खराब झालेली. पण माझं पिल्लू मला सापडलं. आमचं मंडे मार्केट बघा कसं आहे. खूप साऱ्या भाज्या सगळं काही खूप छान आहे ना. फिरो मी काकडी चांगली असते की नाही. अर्धा किलो अर्धा किलो मिरची कशी आहे. ते आधी 20 रुपये किलो होते ग मागच्याच मंडीला. आणि आता 30 रुपये किलो झाले. गाड्या बंद केल्या. अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवलला चाललेलो आहोत आम्ही. आणि गाडीवर फार गर्दी झालेली आहे इकडं. त्यामुळे नुसतं बघणार आहे आम्ही कसं आहे काय. कारण की आता लॉकडाऊन नंतर लागलंय त्याच्यामुळं
आणि मोठ्याने बोलायला लागतंय कारण आवाज येत नाही. पुढे पार्किंगची जागा असली तर आता गर्दी दाखवतो आम्ही. आता ह्या वर्षी तिकडे रोड तरी बंद केलेला आहे एका बाजूला, त्यामुळे तुम्ही थोडंसं कम्फर्टेबल वाटतंय. बघू आता. माझ्या इकडं इज इक्वल टू तुझं फुल फेस. तू ऐकते खाण्याचे स्टॉल्स. मोजी तो असते. द्या 30 रुपीज द्या. पैसे द्या. पेमेंट करा. त्यांना आणले बँक खातं. ATM भरून आणले बाबांना. पिऊ मग डोल कसं आहे चांगलाय डोलो. इकडे बघू कसं आहे. पी बरं. फोटो काढू दादी. इंतजार और यहाँ पे हमारे जो पेश करने जा रहे हैं। स्ट्रीट फेस्टिवलमध्ये वेगवेगळे डान्स होते, पण आपल्या ह्याच्यामध्ये लोक बघा ना की असे हे इंग्लिश डान्स सगळेजण जास्त बघत होते. किती गर्दी होती बघा ह्या स्टॉलवरती. अगदी महोत्सवात आलेलो आहोत आम्ही आता स्ट्रीट फेस्टिवलवरून अंबरनाथवरून बदलापूरला.
आगरी महोत्सवमध्ये की नाही तिथले सगळे इतके छान छान प्रोग्राम ठेवले होते इकडं. तिथं वेगवेगळे देखावे केले होते. शिवाय त्यांचे आगरी लोकांचे जे काही पारंपरिक त्यांची जी भांडी असतात किंवा पारंपरिक त्यांचे जे काही इथं त्यांचे जे सामानं असतात ना ती सगळी इथं स्टॉलवर लावली होती त्यांनी बघायसाठी लोकांना. इतकी गर्दी होती ना की काय विचारूच नका. स्ट्रीट फेस्टिवल सारखंच इकडं पण फार गर्दी होती. पण थोडंसं मॅनेजमेंट इकडचं चांगलं होतं आणि खूप दिवस लागला होता. हा काहीतरी 21 तारखेपासून लागला होता आगरी महोत्सव. पण आम्ही या शेवटच्या दिवशी आलोय. बघा इकडे सगळे काटवट आहे, बाकीचं सगळं जे सामान, सूप आहे, हे जे त्यांचे पारंपरिक जे सगळं सामान असतं नागरी लोकांचं ते सगळे इथे त्यांनी देखावा म्हणून ठेवलेलं आणि फार लोक इथं आवडीने बघत होते. आणि अशा काही काही गोष्टी ठेवल्या होत्या ना सगळ्या नामशेष झाल्या आहेत आता सगळ्यांच्या जीवनामधून. आणि इकडं की नाही भारी असं भरपूर नेहा कक्कर असे बरेच लोक आले होते जे इथं लाईव्ह शो करत होते. आणि आता आम्ही की नाही तिकडं पाळण्यामध्ये बसायला निघालेलो होतो इथून. काय घेतलं बाबांना एकदा साखर तर मैत्रिणींनो, आमच्या डालूच्या आग्रहाखातर मी की नाही पाळण्यामध्ये बसायचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. कारण की मी आयुष्यात कधीच बसले नाही. जेव्हा पण हे पाळणे लागतात ना, अंबरनाथमध्ये पण लागला होता, बऱ्याच वेळा बरेच फेस्टिवल लागले, जिकडे तिकडे मी जाते ना तिथं कधीच मी बसलेलं नाही. कारण नेहमी मला ते बघून फार भीती वाटायची की कसं होईल काय होईल. आणि आज आमची डालू मला बोलली की नाही चला तू बसच, एकदा बसशील ना मग तुला समजेल की काय होतंय. म्हटलं डालू म्हणते तर बघूया, घेऊया निर्णय. इतका चांगला धाडसी निर्णय घेतला आणि बसले. तुम्हाला सांगते असा पोटात गोळा येत होता. मी ना ओरडणार होते जोरात की नाही मला उतरवा उतरवा म्हणून, पण काय विचार केला की समोर एक कपल बसलेलं आणि कुठं तिथं ओरडत बसताय लहान मुलासारखं. पण की नाही ओरडले बिरडले काय नाही, मी डोळे बंद घट्ट करून बसले. आणि शेवटी हा पाळणा थांबला. फार वेळ काय चालला नाही पण थांबला. आणि डालून बघा आमच्या मी शूट केलंय जेव्हा मी असे डोळे घट्ट बंद करून बसलेली. वरती जाताना काय वाटत नाही, पण जेव्हा तो खालून असं झूम करून वरती जाताना तेव्हा असला पोटात गोळा येतोय बाबा काय विचारूच नका. पण छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण जर बसला नसेल तर एकदा नक्की बसून बघा की नेमकं कसं वाटतंय. फक्त हार्ट पेशंटनी बसू नये असं मला वाटतंय.
पाण्याच्या वरून आम्ही हे शूट घेतलेलं. किती छान दिसतंय बघा, असं वाटतं की ड्रोनने शूटिंग केलंय. इतकं वरती गेल्यानंतर पाळणा थांबला होता, आता उतरवत होते सगळ्यांना. तेव्हा इथे लाईव्ह शो सगळे बघत होते. नेहा कक्कर वगैरे बरेच लोक आले होते, त्याच्यामुळे की नाही त्यांचे सगळे ते गायनाचे चांगले शो होते. आणि आता आम्ही खाली उतरत आहोत. तेव्हा साहेबांनी आमच्या खालून थोडंसं शूट केलंय. त्यांना पण बोलत होते मी चला, पण त्यांना थोडंसं हार्टचं हे आहे, मग ते म्हटलं नको राहू द्या. आणि उतरलो बाबा एकदाच. वाकई में मजा आया कि नहीं? ऐसा तो लोग कह रहे थे कि बॉलीवुड नाइट है, ये है वो है, बट गाया उन्होंने। वैसे एनर्जी बहुत ही करते रहता हूँ, क्योंकि किसी भी वक्त आती होंगी और तब सीढ़ियाँ और तालियों की धूम कैसे बजेगी? कसा होता एक्सपिरियन्स? डालू पण फर्स्ट टाइम बसली होती. मी बघत होतो. वेजिटेरियन एक नॉन वेज वेजिटेरियन जिंदाबाद.